सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत एक होता कारभार हे सौ वीणा गवाणकर यांचं पुस्तक आणि त्याचा दुसरा भाग आज आपण वाचतोय. मागच्या भागात आपण बघितलं की तो छोटा माळी होता, तो शेजारच्या घरात जाऊन बेनयामबाई यांच्या बागेतली गुलाबाची रोपटं नीट करून आला. पण तिथे त्याने छान छान चित्र पण बघितली आणि त्याच्या डोळ्यासमोर आता तीच सगळी नाचत होती. पुढे वाचू. घरी आल्यावर त्यानं आपल्या तोतऱ्या भाषेत सुसानबाईंना नाना प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरींसमोर उभं करून परत परत विचारू लागला. त्याचं हे तसं बोलणं समजून घेत सुसानबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली, रंग आणि रेषा समजावून दिल्या. झालं, नवीन छंद सुरू. झाडातल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेरंगी फुले, फळे, पाने कुस्करून कुटून त्याचे रंग बनवी. पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी. मग लाकडी फळकुटावर, काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू करी. त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्यानं मोझेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करी. पण हा दुबळा आणि नाजूक असल्याने नेहमी सुसानबाईंभोवतीच घोटाळत असे. त्याची चौकस नजर त्यांच्या हाताचं कसब टिपत असे. त्यांचं ते चुली लिंपणं, लोकर पिंजणं, कातडी कमावणं, मेणबत्त्या बनवणं, मसाले तयार करणं, झालंच तर पाव, बिस्किटं, पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करत राही. सुसानबाई हा कसल्याच कामाचा नाही, तर निदान हे तरी शिकू दे असं म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवी. साखर आणि कॉफीखेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करीत. हाही पुष्कळशा गोष्टी शिकला, तरबेजही झाला. कारभार कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. पण होतं शिस्तीचं. बेफिकीर उधळमाधळ खपत नसे. सगळं कसं टुकीनं चाले हा ते सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते. तसं कारभार कुटुंबाने या दोघा भावांना म्हणजे जिमला आणि या मुक्याला निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं. उलट ही भावंडं कुठेही जाण्यास मुक्त होती. हे अनाथ निराश्रित पोरके जीव जाणार तरी कोठे असं मोझेस कारभारच्या आश्रयानेच ते जगत होते. जिम थोडा मोठा झाल्यावर आपलं नशीब काढायला डायमंड ग्रोव्ह सोडून गेला. पण छोटा मात्र तिथेच राहिला. छोट्याच्या अंगची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कारभार कुटुंबानं त्याचं नामकरण केलं जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते. त्याला आता सारे मुका, छोटा, माळीदादा वगैरे न म्हणता जॉर्ज म्हणू लागले. जॉर्जच्या दुबळ्या नाजूक प्रकृतीमुळे सुसानबाई त्याला नजरेआड दूर कुठे पाठवायला तयारच नसत. त्यांचं मेरीचं पोर होतं ते. जॉर्ज ही दूर कुठे जायला तयार नव्हता. आपल्या आईच्या मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्यानं त्याला वाटे, न जाणो आपली आई पटकन केव्हा तरी येईल. तिच्या स्वागतासाठी तो आपलं लाकडी खोपटं झाडून झटकून स्वच्छ ठेवत असे. कधीकधी तो आपल्या आईविषयी सुसानबाईंना विचारी. तिच्या आठवणीनं त्यांचा गळा दाटून येई. त्या म्हणायच्या, तुझी आई फार गुणी होती, अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखंच काम करताना काहीतरी गोड पण उदास गुणगुणायची. कामात फार चलाख, चटपटीत. तिला लिहायला वाचायला येत नव्हतं, पण तिची आठवण फार दांडगी होती बघ. हा पोरगा भारी भंडावतोय ग, मोझेस बाबा आपल्या पत्नीकडे तक्रार करत होते. म्हणे गवत हिरवंच का, टोळ उड्या कशामुळे मारू शकतो, सकाळची कोळी किरणं दुपारी कुठे जातात, इंद्रधनुष्य तयार करायला किती वर्ष लागतात. हे काय प्रश्न झाले, वैताग नुसता. सुसानबाईंना हसू आलं. हो, म्हणूनच ना मला मदत करायला त्याला माझ्याकडे पाठवता, कळलं हो. पण माझी काही तक्रार नाही. उलट तो हाताशी असला
की घरकाम बरीच झटकन उरकतं. नाहीतरी शेतीपेक्षा स्वयंपाकघराच्याच लायकीचा आहे तो, मोझेस बाबा फिसकारले. त्याची वाढच नीट होत नाही, त्याला कोण काय करणार? खरं तर आता तो चांगला 9-10 वर्षाचा झाला आहे. त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी नाही का? आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा? आणि शिकून तरी काय करणार आहे हा? मोझेस बाबा थोड्या उद्वेगानेच म्हणाले. पण आता त्याला आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंच पाहिजे. त्याचं हे निसर्गप्रेम, रानावनातलं हिंडणं त्याच्या पुढच्या धक्काधक्कीच्या जीवनात त्याला निरुपयोगी ठरवेल. मग विषय बदलीत त्या पुढे म्हणाल्या, पण काय हो, त्याच्याच जोरावर तुम्ही यावर्षी द्राक्षाची लागवड करणार आहात ना? उद्या जायचंच म्हटलं त्या स्विस शेतीतज्ञाकडे. चला, कामावरती घ्या. स्विस शेतीतज्ञ श्री हर्मन यायगर मिसोरी राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते. मिसोरीतील जमीन आणि हवा द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिद्ध झालं होतं. जॉर्जला हाताशी घेऊन मोझेस कार्व्हरनेही आपल्या शेताच्या तुकड्यावर चाचणी घेतली होती. यायगर साहेब छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खुश दिसले. त्यांनी दिलेल्या बारीक सारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या होत्या. द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती. मांडवाकडे ध्यान दिलं होतं. वाळवी किडीपासून वेलींचं रक्षण केलं होतं. डोळ्यात तेल घालून सारी कामगिरी बजावली होती. त्याच्या या चोख कारभारावर यायगर खुश झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोझेस बाबांनी आता जॉर्जच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड करायचं ठरवलं. जॉर्ज ही शेती कामात या निमित्ताने काही नवीन शिकून घेईल अशी त्यांना उमेद होती. जॉर्ज, उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचं आहे बरं का? मोझेस बाबांनी त्याला आठवण दिली. हां, तो द्राक्षवाला ना? पण बाबा, द्राक्षांचा रंग जांभळा का असतो हो? जॉर्जने विचारले. मलाही माहीत नाही. सगळीच द्राक्ष काही जांभळी नसतात, काही काही हिरवी पण असतात. पण का ते मला नाही माहीत, मोझेस बाबा उत्तरले. देवाला माहीत असेल? नक्कीच. देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही. मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो, टुणकण उडी मारून पळता पळता जॉर्ज म्हणाला. मोझेस बाबांचे तोंड रागाने लाल झाले. जॉर्जला हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडले तेव्हा सुसानबाई त्यांना आडवीत समजुतीच्या स्वरात मिळाल्या. जाऊ द्या त्याला. अगं, पण हा उद्धटपणा बरा नाही. चुकतोय तो. त्यानं असं बोलणं बरोबर नाही. जणू काही याला भेटायसाठी परसदारी देवच खोळंबलाय. तसंही असेल कदाचित. सुसान, अगं तू तरी. मोझेस बाबा विचारात पडले. थोड्या वेळानं ते म्हणाले, बरोबर आहे तुझं. त्याला आता वाचायला शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला, देवाधर्माबद्दल विचार करायला, आदर बाळगायला शिकवलं पाहिजे. शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिली आहे. त्यांची बाग शिंपायला जातो तेव्हा ती बरोबर घेऊन जातो. त्या म्हणत होत्या जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झाली आहे. ते काहीही असो, तो बायबल वाचायला, देवाविषयी आदराने बोलायला शिकलाच पाहिजे, मोझेस बाबा ठासून पुन्हा एक वार म्हणाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच मोझेस बाबा जॉर्जसह जायला निघाले. जॉर्ज खटाऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय खाली सोडून मजेत बसला होता. बाकी त्यानं काय कपडे घातले होते, तो कसा दिसत होता, यात दखल घेण्याजोगं काहीच नव्हतं. कार्व्हरकडचा पोर एवढीच त्याची बाहेरच्या जगानं घेतलेली ओळख. त्याने घातले तेच कपडे म्हणायचे, मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो आणखी बावळट वेडाविद्रा दिसतो याचा इतरांनाच काय, पण त्याला स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही विचार करायचा असतो याची त्याला जाणीवच नव्हती. हो, अगदी मोठेपणी सुद्धा. भर दुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका झाडाच्या सावलीत
बसून सुसानबाईंनी बांधून दिलेली शिदोरी त्यांनी संपवली. एक गोरा एका काळ्याला शेजारी बसवून खातोय हे पाहून रस्त्यानं येणारे जाणारे खेडूत थपकत. गुलामगिरी अजूनही लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची. मोझेस बाबा बुंध्याला टेकून तिथंच घटकापर पहुडले. हे त्यांचं पहुडणं जॉर्जच्या पथ्यावरच पडत असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी बोलत असत. हे बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला भारी आवडे. तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले. यायगर साहेबांच्या बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खुश झाला. यायगर आणि मोझेस कार्व्हर एकमेकांशी बातचीत करीत होते. ती संधी साधून जॉर्ज तिथून सटकला आणि सारी बाग मजेत फिरू लागला. त्या बागेत हिरवा ताजेपणा, आखीव रेखीव ठेवण असं पाहून त्याला वाटलं, स्वर्ग नंदनवन म्हणतात ते हेच तर नव्हे. बिचाऱ्याच्या स्वप्नातही आलं नसेल की पुढे भविष्यात आपले हेच काटकोळे हात ओसाड जमिनीवरही असंच नंदनवन फुलवणार आहे. तो एका कुंडीपाशी थबकला. खाली बसून हळूवारपणे त्या कुंडीतल्या वनस्पतीवरून हात फिरवू लागला. तिच्या कोंबांना कुरवाळू लागला, गोंजारू लागला. कोवळ्या पानांशी तोंड नेऊन गुणगुणू लागला. यायगरचं लक्ष त्याच्या त्या गुणगुणण्याकडे वेधलं गेलं. ते मोझेस कार्व्हरला म्हणाले, या बेट्याला माझी झाडं आवडलेली दिसत आहेत. पहा त्यानं कसं मायेनं गोंजारतोय. त्यांनी जॉर्जला जवळ बोलावलं आणि विचारलं, बाळा तुला झाडं मनापासून आवडतात का रे? जॉर्जने मान वर करून पाहिलं. दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं. कुठेतरी अंतरीची खूण पटली. आपल्याला झाडाझुडपातलं काय आणि किती कळतं हे जॉर्जला त्यांना समजावून सांगता आलं नसतं. पण तरीही त्याची खात्री झाली की तो स्वतः जे काही करत होता त्याची जाण असलेला जाणकार त्याच्या पुढ्यात उभा होता. हो, या झाडाझुडपांच्या अगदी सगळ्या गोष्टी आवडतात मला, आपले दोन्ही हात उडवीत जॉर्ज उत्कटतेने म्हणाला. त्याचे हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांब सडक पोटं कुरवाळत यायगर म्हणाले, हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात, नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे. त्याचे हात हलके सोडीत यायगर कार्व्हरना म्हणाले, तुमच्या द्राक्षाच्या मळ्याची देखभाल यानं केली म्हणता, पण हा तर अगदीच पिटुकला माळी दादा आहे. मोझेस बाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरना सांगितली आणि म्हणाले, हा कधीच मजबूत गडी होणार नाही. फक्त कष्टावरच तो जगू शकतो. याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, पण हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मला सोडून जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. यायगर पुन्हा जॉर्जकडे वळले. जॉर्ज आपल्या कुंड्यांची तपासणी करण्यात गुंग होता. त्यांनी त्याला द्राक्षवेलींचे कलम कसं करतात ते दाखवलं. कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून दिलं. मी द्राक्षाची उत्तम जात बनवण्याच्या प्रयत्नात आहे. देवाच्या मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग चालू आहेत. ही सारी धरणी त्या एका विधात्याची आहे. तो विधाता, तोच परमेश्वर तुझा पिता आहे. माझा पिता? जॉर्ज बोलता बोलता अडखळला. हो, तुलाही त्यानंच निर्माण केलं आहे. रानावनातल्या वनस्पतींप्रमाणे तूही एकाकी आहेस, पण त्या दयाधन प्रभूने तुला निर्मितीक्षम हात दिले आहेत. तू त्यांचा उपयोग कर. माझ्यासारखा तूही देवाचा आदेश घे, त्याच्या कार्यात सहभागी हो. जॉर्जला मोझेस बाबांच्या तोंडून ऐकलेलं बायबलमधील वचन आठवलं, ही भूमी देवाची आहे. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.